20 ची रेन पाईप याविषयी सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपण आधी रेन पाईपचा एक पूर्ण व्हिडिओ केलेला आहे, ज्यामध्ये 20, 32, 40 ही माहिती मी इत्थंभूत पीपीटीच्या द्वारे एका प्रेझेंटेशनच्या द्वारे तुम्हाला दिली. पण आता ऑन फील्ड 20 ची रेन पाईप उसाला वापरण्यासाठीच्या काही गोष्टी, काही शंका तुमच्या सर्व मी दूर करणार आहे. तर सर्वप्रथम इथं तुम्ही पाहू शकताय, इथं 20 ची रेन पाईप वापरलेली आहे आणि हा ऊस आहे 6 बाय 6 फुटावरतीचा. तुम्ही हाईट सुद्धा पाहताय ऊसाची. आणि ही 20 ची रेन पाईप आपण या स्पेशल प्लॉटवरती एक्सपेरिमेंट म्हणून 400 फुटापर्यंत टाकलेले. हा प्लॉट आहे माननीय पृथ्वीराज उर्फ बाबा विलासराव शिंदे, राहणार औंड, तालुका कराड, जिल्हा सातारा यांचा. तर इथे प्लॉटवरती तुम्हाला माहिती देतो 20 च्या रेनपाईप विषयी कशी असते. तर 20 च्या रेनपाईपचे हे 200 मीटरचे बंडल येतात आणि 20 ची रेनपाईप कंपन्या सांगताना 150, ते स्टँडर्ड कंपनी डिप्टेक नावाची कंपनी आहे, जी आपण ते तुम्हाला देऊ शकतो. त्याची लांबी लेवल जमीन असेल तर 200 फुटापर्यंत वापरू शकता. तर 20 च्या रेनपाईपला कोणकोणती पिके चालतात? ऊस तर तुम्ही पाहिलेला आहे. लोकांची शंका असते ऊसाला चालेल, नाही चालेल, चालेल, नाही चालेल. तर ऊसाला 100% रेनपाईप चालू शकते. तुम्ही प्रत्यक्ष पाहू सुद्धा शकताय. तर जी ऊसाची रेनपाईप तुम्ही पाहिली, तर 20 ची रेनपाईप ऊसाला चालते. आता ती कशी टाकायची? स्पेशल ऊसाबद्दल बोलू. तर तुमची 4 फुटी 4.5 फुटी सरी असेल, तर 20 ची रेनपाईप तुमची जमीन लेवलमध्ये असणं, म्हणजे पाणढाळा असेल, पाणी पळत जात नसेल, पाणी पाजण्यासाठीचा उतार चालेल, पण त्याला पळत जाणारा उतार नको. जर लेवल जमीन असेल, पांढरा असेल, तर तुम्ही 200 फुटापर्यंत 180 फुटापर्यंत रेनपाईप टाकू शकता. आणि 4 आणि 4.5 फुटीला एका डेक्सरीला तुम्ही टाकू शकता. ती इकडे 4 फूट, इकडे 4 फूट भिजवणार आहे. त्यामुळे तुमचे दोन्ही बेड, ऊस कितीही मोठा झाला तरी व्यवस्थित बेड भिजणार आहेत. आपल्याला शेंडा भिजवायचा नसतो, आपल्याला जमीन, माती, मुळं भिजवायची असतात, व्यवस्थित भिजतात. दुसरी गोष्ट, ती कोथिंबिरीला चालेल, हळदीला चालेल, आल्याला चालेल. त्याच पद्धतीनं गहू, ज्वारी किंवा मका या सर्व पिकांना चालते. कमी हाईटच्या पिकांना चालते, कांद्याला चालते. 20 ची रेनपाईप ही युनिव्हर्सल आहे. तुम्ही 32, 40 किंवा काही भागामध्ये 2 इंची, 2.5 इंची कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या रेनपाईप आहेत. पण 20 ची युनिव्हर्सल काय आहे? तर ती तुमची ऊस सकट सगळ्या पिकाला चालते. कुठलीच रेनपाईप मल्चिंग खाली तुम्हाला चालणार नाहीये. आता तुम्हाला मी सांगितलं याची लांबी किती चालते, 200 मीटरचे याचे बंडल येतात. आणि यामध्ये आता क्वालिटीचा इतका कचरा मार्केट झालेला आहे, तुम्हाला सांगतो. काही कंपन्यांची 20 ची रेनपाईप तुम्ही अगदी 450-500 रुपयाला बंडल बघितला असेल. ज्यावेळी स्टार्टिंगला आलेली मी सुद्धा ते विकून किंवा मी सुद्धा ट्रायल घेऊन बघितलेत. ते रेनपाईप सगळे फाटत जातात. घेताना आपल्याला बरं वाटतं, खर्च कमी लागला. पण त्या तुम्ही घेऊ नये असं सांगतो, कारण की जावई बघताना आपण जशी चौकशी करतो, तशी ड्रीप आणि स्प्रिंकलर किंवा रेनपाईप बघताना केली पाहिजे. परतचा जो मनस्ताप आहे ना, आता हा जो प्लॉट आहे, शेतकऱ्याने आधी दुसरी रेनपाईप टाकलेली होती. 100 फुटाच्या वरती पाणीच त्याला पडेना. त्याला तो पूर्ण काढायला लागला, त्याशी भांडायला लागलं त्याला. ते बाकीच्या झाला गोष्ट, ती गौण भाग आहे. परत त्यांनी आपल्याकडे आले, हायेस्ट क्वालिटीची रेनपाईप घेतली. तर त्यामध्ये अगदी 500, 600, 700, 800, 1000, 1200, 1300, अगदी 1400 रुपयाला सुद्धा बंडल आहेत. त्यानुसार तुम्ही चांगल्या क्वालिटीची रेनपाईप वापरावी. जर तुम्हाला आपल्याकडून रेनपाईप आणि योग्य मार्गदर्शन हवं असेल, तर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला रेनपाईप देता येईल. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला बोरवरती रेनपाईप चालेल का, नदीवर चालेल का, कॅनलवर चालेल का, विहिरीवर, तर सगळ्यावरती रेनपाईप चालू शकते. आता रेनपाईपचा प्रश्न येतो की चोकअपच होत नाही का, फिल्टरच लागत नाही का? तर ही सुद्धा चोकअप होऊ शकते. पण तुमचे जर गाळ वगैरे असतो, काडी कचरा अडकू शकतो, काही प्रॉब्लेम होऊ शकतो. पण गाळ जो आहे तो लास्टला पास होतो, कारण की ही पूर्ण प्लेन असते. ज्यावेळी लास्टला तुम्ही त्याची एंड कॅप काढाल, त्यातून घाण पूर्ण तुमची पास होणार आहे आणि रेनपाईप क्लिअर होणार आहे. त्यामुळे रेनपाईप मेंटेनन्सला कमी आहे. आता याला प्रेशर किती लागतं, फुटेल का? एकदम हलकी वापरली तर त्याचा काहीच विषय नाही, पण जरी स्टँडर्ड वापरली तरी हे 1 kg वरती व्यवस्थित काम करतं. आता ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मी डिटेल, की कुठल्या विकणाऱ्याला सुद्धा माहित नसेल, एवढा अभ्यास कोण करत नाही. किराणा मालसारखी लोक रेनपाईप ड्रीप विकत चाललेत. तर जी 20 ची रेनपाईप आहे, ती 150 फूट जर तुम्ही टाकली, कंपनीचा डिस्चार्ज आहे स्टँडर्ड, तर 1800 लिटर ताशी त्याचा डिस्चार्ज येतो. समजा तुम्ही 10 लाईन टाकल्या, तर 18,000 लिटर ताशी. त्यानुसार तुमचा बोरचा, मोटरचा डिस्चार्ज तुम्हाला काढणं गरजेचं आहे. बरीच लोक डिस्चार्ज सुद्धा काढत नाहीत, पण सांगायचा भाग असा, बोरवरती सुद्धा चालू शकते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर रेनपाईपला कंटिन्युअस कंपल्सरी जर चाव्या लावल्या, म्हणजे कॉक लावला 20 किंवा 32 वापरली 32, 40 वापरली 40, तर तुम्हाला तुमच्या कंट्रोलमध्ये राहतं, की समजा 10 सरी भिजत आहेत, तुमच्याकडे तेवढंच पाणी आहे, तर 10 सरी 1 तास त्या बंद करून पुढच्या सुद्धा चालू होऊ शकता. अशा पद्धतीचं व्यवस्थित नियोजन होऊ शकतं. फक्त एवढं लक्षात ठेवा, कुणीही किती सांगू दे की रेनपाईप कुठल्याही जमिनीला चालेल, चढ उताराला चालेल, त्याच्यामध्ये फसू नका. आणि एकदम हलकं घेण्याच्या नादात सगळंच हलकं करून बसू नका. व्यवस्थित वापरा. याचं लाईफ सुद्धा जास्त चालतं, उन्हाने ते काढलत नाही, व्हर्जिन मटेरियल असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर आपल्याकडून घ्यायचं असेल, डिरेक्टली तुम्ही शॉपला येऊ शकता. मसूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. श्रद्धा ट्रेडर्स आपल्या शॉपचं नाव आहे. कुठूनही महाराष्ट्रातून, लातूरवरून, बाहेरून, नागपूरवरून लोक इथं आलेली होती. तर असंही करू शकता, किंवा एसटी पार्सलने, ट्रान्सपोर्टने तुमचा विश्वास असेल, तुमचे कोणी कॉन्टॅक्टमध्ये असतील, त्यांना इथं पाठवू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता. आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ अशा मित्रांना शेअर करा जे रेनपाईप करायचे आहे किंवा जे रेनपाईप मध्ये फसलेले आहेत.
याच्या पूर्ण रील किंवा याची पूर्ण माहितीची व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे, ते सुद्धा पाहू शकता. कोणतीही शंका असेल, कोणतीही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करा, त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन. धन्यवाद.